अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी अख्खा एक मुहूर्त असलेला हा सण आणि या सणाची आपण वाट पाहत असतो की या सणाच्या निमित्ताने आपण काही चांगल्या गोष्टी करत असतो. त्या आपल्याला आयुष्यभर टिकत असतात, कारण की अक्षय तृतीया म्हणजे अक्षय आनंद, कायम टिकणारा, ज्याला कधी क्षय नाही असं अक्षय. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण काही खरेदी करत असतो, म्हणजे वास्तू, जास्त करून वास्तू खरेदी करतात, गाडी खरेदी करतात, कोणी काही सोनं नाणी खरेदी करतात, कारण सोन्याला चांदीला या दिवशी खरेदी करण्याला खूप मान आहे. असं मानलं जातं की या दिवशी जर सोनं चांदी खरेदी केली तर ती कायम आपल्याजवळ टिकतं, अक्षय त्याच्यात वाढ होत राहते. त्याच्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला पण खूप महत्त्व आहे. तर आपण या गोष्टी तर करतच असतो, पण याबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला घरामध्ये पूजा करायची असते. ती पूजा मांडणी कशी करायची, सेवा कोणत्या करायच्या, ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड नांदेल. तर इथं मी तुम्हाला थोडक्यात आपण मांडणी कशा प्रकारे करायची आहे, सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि अक्षय कलश जो पूजा केली जाते अक्षय कलशची, तो कशा प्रकारे भरायचा आहे ते पण सांगणार आहे. तर इथं मी गणपतीची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती आणि महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. आणि मागं जे आहे ते विष्णू लक्ष्मी दोघांचा एकत्र असा फोटो ठेवायचा आहे आपल्याला. पण माझ्याकडे फोटो नसल्यामुळं मी विष्णू सहस्त्रनाम जे आपल्याकडे पोथी असती ते ठेवलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचा फोटो असतो तो. तर प्रथम गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि गणपतीला अभिषेक करताना अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला अथर्वशीर्ष येत नसेल तर ओम गण गणपती नमः असं पठण करत आपण अभिषेक करायचा आहे. तुम्ही 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने आणि 11 वेळेस पाण्याने परत करू शकता. आणि खाली आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत. मी इथं आंब्याची पानं घेतलीत कारण माझ्याकडे विड्याची पानं नव्हते म्हणून. नंतर आपण गणपतीला गंध पुष्प अर्पण करायचं आहे. मनोभावे म्हणायचं आहे की मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे, पुष्प अर्पण करत आहे. नंतर नैवेद्य दाखवायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. नसेल तर मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप पण करू शकता. नंतर आपण महालक्ष्मीच्या मूर्तीवरती पण अभिषेक करून घ्यायचा आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकता. तुम्ही 108 वेळेस ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप म्हणत तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता. आणि सेम तुम्ही पाण्याने, दुधाने, नंतर पाण्याने असा अभिषेक करू शकता. नंतर आपण महालक्ष्मीच्या मूर्तीला पण गंध वगैरे लावायचा आहे, म्हणजे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहे, फूल अर्पण करायचं आहे. आणि आपण आता पूजा कधी पण करू शकतो, आपण दिवसभरामध्ये सकाळी तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता, असं काही नाही, दिवसभरामध्ये कधी पण पूजा करू शकता. आणि मग आपण तोपर्यंत जर सकाळी पूजा केली तर आपण तोपर्यंत दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, कारण की महालक्ष्मीला दूध आवडतं, त्यामुळे दूध किंवा खीर असं काही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तोपर्यंत. नंतर आपण जो मागे फोटो ठेवलेला आहे त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि आपण नंतर कलश कसा भरायचा असतो ते पाहणार आहोत इथं. तर इथं आपण कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कुंकवाचे असे खालून वरती पट्टे काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत. आणि अक्षय कलश म्हणजे आपल्या घरामध्ये प्रगती होत राहो यासाठी हा कलश भरला जातो. यामध्ये ज्या आपण वस्तू टाकणार आहोत त्या अक्षय टिकाव्यात, त्याच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी हा कलश भरला जातो. या कलशामध्ये तांदूळ भरलेले आहेत आणि खाली पण थोडे तांदूळ टाकलेले मी अक्षदा, त्याच्यावर कलश ठेवलेला आहे. नंतर आपण कलशाची पूजा करायची आहे. कलशामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कलशाला फूल अर्पण करायचं आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये ज्या वस्तू टाकणार आहोत त्याच्यामुळे आपली प्रगती होत असते. तर त्या वस्तू कोणत्या, तर याच्यामध्ये आपण कवडी टाकू शकतो, एक लवंग टाकू शकतो. आणि आपल्याला जर कॉईन, आपण जर चांदीचा वगैरे कॉईन असेल तर ते आपण इथं पूजा करायला घेऊ शकतो. इथं मी तुम्हाला सांगत आहे, इथं पण कोणी 500ची नोट ठेवतं, कोणी जास्त ठेवतं, कोणी कमी ठेवतं. पण जास्त महत्त्व असतं जे चिल्लर, जे कॉईन असतात 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, त्या कॉईनला जास्त महत्त्व असतं. आपल्याकडं जर असेल तर आपण याच्यामध्ये एक गोमती चक्र टाकू शकता, लाल गुंजा टाकू शकता. अशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडे असतील तर अवश्य टाका, नसतील तर पूजेचे साहित्य जिथे भेटते त्या दुकानामध्ये भेटतात. लवंग एक टाकू शकता, त्याची पूजा करायची असते. आणि इथं मी कॉईन टाकलेले आहेत, तुम्ही 21 रुपये असे जर शक्य असेल तर 21 कॉईन टाकू शकता, याच्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि नंतर आपल्याला याच्यावरती सोन्याचं काहीतरी वस्तू ठेवायची आहे. जर तुम्ही सोन्याची खरेदी केली
तर तुम्ही नवीन खरेदीची पूजा करू शकता त्या दिवशी. नसेल तर तुमच्याकडे जुनी वस्तू आहे सोन्याची ती ठेवायची आहे याच्यावरती आणि त्याची हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची आहे. या अक्षय कलशाची पूजा करणे म्हणजे याच्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्याची पूजा करणं म्हणजे आपल्या घरामध्ये या वस्तू अक्षय टिकत असणार, त्यांना कधी क्षय नाही होणार. अक्षय म्हणजे कायम स्वरूपासाठी. आणि आपल्याला जे लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजायच्या आहेत, ज्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे कायम टिकणार आहे. अक्षय तृतीया हा दिवसच एवढा महत्त्वाचा असतो. 3.5 मुहूर्तापैकी अख्खा एक मुहूर्त या दिवशी असतो. म्हणून तर या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते, त्याची पूजा केली जाते, वाहन खरेदी केलं जातं, घर खरेदी केलं जातं. ज्या काही चांगल्या वस्तू आहेत ज्या आपण हे मुहूर्त बघून करत असतो, तर अशा वेळेस आपण या वस्तूंची पूजा करणं पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्या लक्ष्मी मातेला प्रिय वस्तू आहेत त्यांची पूजा केली तर त्याच्यामध्ये वाढच होत असते. आणि नंतर आपण ह्या कलशातल्या साहित्याचं काय करायचं आहे. तुम्ही सकाळी पूजा करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता, कारण सकाळी भरपूर कामं असणार आहे, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली तरी चालणार आहे. पण आपल्याला ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपण जो काही घरामध्ये जेवण नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य आपल्याला इथं दाखवायचा आहे. आणि शक्यतो आपण पुरणाचा नैवेद्य बनवत असतो, या दिवशी आमरस बनवत असतो, तर ते आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि आपल्याला याच्यावरती सेवा पण करायच्या आहेत. नुसती पूजा मांडणी करून चालणार नाही. नुसती पूजा मांडणी करून लक्ष्मी प्राप्ती होत नसते, तर आपल्याला सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्याला सेवा काय करायची आहे तर आपल्याला 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. कारण बघा, लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची आपल्याला सेवा करायची आहे, त्यामुळे 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर बघा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस आणि विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस आपल्याला पठण करायचं आहे आणि कुबेर मंत्र 16 वेळेस पठण करायचं आहे. त्याबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पण पठण करायचं आहे, कारण की आपल्याला या दिवशी महालक्ष्मीची सेवा करायची आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे. या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनामावली पण पठण करू शकता. त्यामुळे या सगळ्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. आणि आपल्याला जर एवढ्या चांगल्या मुहूर्तावरती सेवा करायला भेटल्या तर आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होणारच आहे. आणि यातल्या जर तुम्हाला काही सेवा नाही शक्य झाल्या तर तुम्ही त्या यूट्यूबला लावून ऐकू शकता, जर स्वतःला नाही वाचणं झालं, पठण करणं शक्य नाही झालं तर. नंतर आपल्याला या कलशाच्या साहित्याचं काय करायचं आहे तर तुम्ही काढून ठेवू शकता. ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेला ठेवा. तांदूळ जे आहेत ते पण तांदूळ तुम्ही ठेवू शकता, तुमच्या रोजच्या डब्यामध्ये वापरू शकता स्वयंपाकामध्ये. आणि त्यातले कॉईन तुम्ही ठेवू शकता तिजोरीमध्ये किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करू शकता. तर या प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगायचं विसरले, आपण श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पण आपल्याला इथं पूजा मांडणी करून त्याच्यावरती पण अभिषेक करून सेवा करायची आहे. माझ्याकडे श्रीयंत्र नसल्यामुळे मी इथं पूजेत तुम्हाला दाखवू शकले नाही आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर त्याची पण पूजा करायची आहे, त्याच्यावरती पण सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेची मांडणी करायची आहे आणि त्याच्यावरती सेवा काय करायची आहे ते मी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.